नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या ला निना हा सक्रिय आहे आणि ला निना सक्रिय असल्यामुळे पावसाचे वातावरण हे खूप कमी असते. एकदम कमी असते, नसले तर जमा असते. फक्त या ला निनामध्ये काय होत असते, थंडीमध्ये वाढ होते आणि ला निनाचा प्रभाव सध्या महाराष्ट्रात ला निनाचा प्रभाव आहे. त्यामुळे थंडीत ही जोरदार वाढ आहे. आणि थंडीमध्ये जोरदार वाढ जवळ-जवळ पूर्ण जानेवारी महिना राहण्याची दाट शक्यता आहे. पूर्ण अख्खा जानेवारी महिना थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तसे पाहायला असता फेब्रुवारीमध्ये देखील थंडीचे प्रमाण थोडे राहणार आहे. परंतु एल निनो हा फेब्रुवारी महिन्यात सक्रिय होत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने, तसेच जून, जुलै या दरम्यान देखील एल निनो हा सक्रिय राहणार आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यापासून जवळ-जवळ तसे पाहायला असता फेब्रुवारी महिन्यात नॉर्मल ढग येणार आहे आणि कोणत्यातरी जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. परंतु मार्चमध्ये परत एल निनोचा प्रभाव वाढत आहे. एल निनोचा. त्यामुळं मार्च महिन्यात पावसाची शक्यता आहे. मार्च, एप्रिल, मे या दरम्यान देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा एल निनो तयार झाल्यानंतर त्याचा एल निनोचा प्रभावामुळे काय होत असते, बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होतात आणि लो प्रेशर तयार होऊन त्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होते. त्यामुळं महाराष्ट्रात याचा प्रभाव बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होते आणि हा अवकाळी पाऊस रा होऊ शकतो. तरी शेतकरी मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे या दरम्यान थोडंफार अवकाळीचे प्रमाण राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये थोडंफार दिवस. आणि शेतकरी मित्रांनो, 2026 या वर्षी वातावरण हे कसे राहणार पावसाचे? एकदम दुष्काळ पडणार की एकदम जोरदार पाऊस राहणार आहे? तरी शेतकरी मित्रांनो, पाऊस हा 2026 या वर्षी एकदम चांगला पाऊस राहणार आहे. परंतु एल निनोच्या प्रभावामुळं पावसाचे प्रमाण हे कमी जास्त राहणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस राहणार आहे. 15 दिवस पाऊस राहणार आहे आणि 15 दिवस पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. अशा प्रकारे पाऊस राहणार आहे. तरी पण जून महिन्यात अगोदरच हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. चांगल्यापैकी राहणार आहे. परंतु जून महिन्यात मृग नक्षत्र निघत आहे. मृग नक्षत्र वाहन बेडूक आहे आणि बेडूक असल्यानंतर पाऊस हा जास्त चांगला असतो. परंतु त्याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये पाऊस होतो का दुसऱ्या चरणामध्ये हे आता तरी सांगता येत नाही. हे आपणास 20 मेच्या आसपास आपण याचा अंदाज सांगू. आणि 20 मेला एशियन मॉडेलद्वारे कोणत्या तारखेला पाऊस आहे, कोणत्या तारखेला नाही, हे आपणास एकदम अचूक आणि 100% क्लिअर आपण सांगू. परंतु 2026 हे वर्ष पावसाचे चांगले राहणार आहे. परंतु त्याच्यामध्ये पावसाचा खंड राहणार आहे. काही महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये देखील पावसाचा खंड राहणार आहे आणि जून महिन्यामध्ये पाऊस चांगला राहणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये देखील थोडाफार पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे, 10-15 दिवस. परंतु सरासरी पाहायला असता शेतकरी मित्रांनो, 2026 या वर्षी पाऊस काळ चांगला राहणार आहे आणि हा पाऊस, परतीचा पाऊस हा जोरदार राहणार आहे. पहिल्यांदा जरी कमी जास्त पाऊस झाला तरी हा पाऊस स्वाती नक्षत्रामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. कारण त्या टायमाला एकदम जोरदार पावसाचे संकेत हे पंचांग दाखवत आहे आणि रब्बीसाठी हा पाऊस चांगला उपयुक्त ठरणार आहे. पूर्ण सर्व पिकाचा हा निवाडा होणार आहे. म्हणजे सरासरी पहिल्याने देखील पाऊस आहे. मध्ये ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान जोरदार पाऊस राहणार आहे आणि भरपूर पाऊस राहणार आहे. नदी नाले एक होणार आहे. सर्व तलाव भरणार आहेत. तरी आपण शेतकरी मित्रांनी काही काळजी करायची गरज नाही यावर्षी. परंतु जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान थोडा पावसाचा खंड राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.